गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. तर यासाठी मी तुम्हाला छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची, वाक्याची रचना कशी केलेली आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आणि त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं करू शकता. मी वेगवेगळे कर्ते दिलेले आहेत, क्रियापद दिलेले आहेत आणि त्यानंतर एक कर्मसुद्धा दिलेले आहे. त्या पद्धतीनं तुम्ही रचना केल्यानंतर तुम्हाला चांगल्या रीतीनं इंग्लिश बोलता येऊ शकते. आजचं पहिलं सेंटेन्स आहे आय शॅल हॅव. कोणतं आहे? आय शॅल हॅव अ पेन. आय शॅल हॅव अ पेन. माझ्याकडे पेन असेल. माझ्याकडे पेन असेल. माझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव. यू विल हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन असेल. तुझ्याकडे पेन असेल. नंबर 3, यू विल हॅव अ पेन. यू विल हॅव अ पेन. तुमच्याकडे पेन असेल. तुमच्याकडे पेन असेल. नंबर 4, ही विल हॅव. ही विल हॅव अ पेन. त्याच्याकडे पेन असेल. त्याच्याकडे पेन असेल. 5th, सी विल हॅव अ पेन. सी विल हॅव अ पेन. सी विल हॅव अ पेन. तिच्याकडे पेन असेल. तिच्याकडे पेन असेल. इट विल हॅव पेन. इट विल हॅव अ पेन. इट विल हॅव अ पेन. त्याच्याकडे पेन असेल. त्याच्याकडे पेन असेल. वी शॅल हॅव अ पेन. वी शॅल हॅव अ पेन. आमच्याकडे पेन असेल. आमच्याकडे पेन असेल. दे विल हॅव. दे विल हॅव अ पेन. दे विल हॅव अ पेन. त्यांच्याकडे पेन असेल. त्यांच्याकडे पेन असेल. नंबर 9, बॉयज विल हॅव अ पेन. बॉय विल हॅव अ पेन. मुलाकडे पेन असेल. मुलाकडे पेन असेल. बॉयज विल हॅव अ पेन. बॉयज विल हॅव अ पेन. मुलांकडे पेन असेल. मुलांकडे पेन असेल. बघा, हे वाक्य आहेत. आय शॅल हॅव अ पेन. माझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन असेल. यू विल हॅव अ पेन. तुमच्याकडे पेन असेल. ही विल हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन असेल.
सी विल हॅव अ पेन, तिच्याकडे पेन असेल. इट विल हॅव अ पेन, त्याच्याकडे पेन असेल. वी शॅल हॅव अ पेन, आमच्याकडे पेन असेल. दे विल हॅव अ पेन, त्यांच्याकडे पेन असेल. बॉय विल हॅव अ पेन, मुलाकडे पेन असेल. बॉईज विल हॅव अ पेन, मुलांकडे पेन असेल. तर या पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य बनवायचे आहेत. तर याऐवजी समजा आपण पेनऐवजी आपण असं सुद्धा म्हणू शकतो, आय शॅल हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक असेल. यू विल हॅव अ बुक, तुझ्याकडे पुस्तक असेल. यू विल हॅव अ बुक, तुमच्याकडे पुस्तक असेल. ही विल हॅव अ बुक, त्याच्याकडे पुस्तक असेल. सी विल हॅव अ बुक, तिच्याकडे पुस्तक असेल. इट विल हॅव अ बुक, त्याच्याकडे पुस्तक असेल. वी शॅल हॅव अ बुक, आमच्याकडे पुस्तक असेल. दे विल हॅव अ बुक, त्याच्याकडे पुस्तक असेल. बॉईज विल हॅव अ बुक, मुलाकडे पुस्तक असेल. बॉईज विल हॅव अ बुक, मुलांकडे पुस्तक असेल. असे तुम्ही वेगवेगळे कर्ते वापरून सुद्धा असे वेगवेगळे वाक्य बनवू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, जवळचे जे असतील त्या सर्वांना तुम्ही शेअर करा. या व्हिडिओला ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी सुरुवातीला लाईक करा. जे नवीन असतील, बघत असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा कमेंट की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.